हॅपी बर्थडे. आज मम्मीचा बर्थडे आहे आणि मम्मीच्या बर्थडेच्या ओकेजन वरती आपण एक नवीन गेम खेळताय. हे असले कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहेत अरे आई बद्दल एवढं माहित नाही. तू 10 दिवस बोलत नाहीस ते हे भांडणं लावण्याचं काम आहे. सगळ्या आया त्यांना जाऊन ते पोरांना ठेचतील. युजली कुठलाही गेम असेल तर त्यामध्ये जे क्वेश्चन्स ड्राफ्टेड असतात मी ते नेहमी स्वतः गो थ्रू करतोय, पण आज असा आहे मम्मी प्रश्न आज विचारणार आहे आणि हे संपूर्ण माझ्या टीम आणि मम्मीने केलंय, त्यामुळे सरप्राईज फॉर मी ऑल्सो. तर मी आता गेम काय आहे एक्सप्लेन करतो. मम्मी जो काय प्रश्न विचारेल त्याचं ज्याला कुणाला उत्तर द्यायचं आहे त्यांनी पहिलं तर बेल दाबूनच उत्तर द्यायचं. ह्याच्यावर बेल दाबली कुणी ह्याच्यावर जज कोण आहे? ते जज आहे. सांगतो कोण आहे नाव सांग. ही बेल वाजवल्याशिवाय कोणीही उत्तर देऊ शकत नाही. तुझी चालते का बघ. आणि हे बघा क्वेश्चन विचारताना उगीच जाऊन थांबलोय असं नाही चालणार. सगळ्यांनी मागे थांबायचं. नाही अर्धा क्वेश्चन व्हायचा असला तर मी सांगू शकतो. मग जा ना, अर्धा क्वेश्चन वाचून असं केला असं ठीक आहे, पण प्रश्न विचारताना तू थांबलायस बाबा असं नाही चालणार. का असं नाही चाललं? मग तिथेच ठेव, पळत पळत जाऊन येऊन करून मग हे करायचं. एंड ऑफ द गेम ज्या कुणाचे सगळ्यात जास्त पॉइंट्स असतील ऑब्व्हियसली दॅट सन लव्स मॉम द मोस्ट. बरं. बाय द वे माझा बर्थडे इज द केक अँड गिफ्ट. ते सगळं देणार, ते सगळं घरी जाऊन. बिफोर वी स्टार्ट दिस गेम आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की हा संपूर्ण व्लॉग तुम्ही तुमच्या फुल फॅमिली बरोबर बघा, खास करून तुमच्या मम्मी बरोबर बघा. अँड प्लीज सबस्क्राईब टू दिस चॅनल. What's one thing I used to do when you were little that I still do even today? ओरडते. रागवणेस दुसरं काय करतच नाही मी. मुलांना असंच रागवतो. काय सांगायलायस? What's the one thing that melts my anger instantly? हाग. अमरेंद्र. आता तर ऑफकोर्स अमरेंद्र आहे. येस येस. If I could relive one day from my life, which day do you think I would choose? ते आता तिने उत्तर दिलंय परवा. लग्नाचा दिवस किंवा अमरेंद्र ज्या दिवशी जन्मला. ऑल डेज विथ अमरेंद्र. अमरेंद्रच्या जन्माचा नाही, डॅडींबरोबर लग्नाचा नाही. मला वाटतं डॅडी निवडणूक जिंकले त्या दिवशीचा. असला कुठला दिवस आहे? आमच्या आधीच होतं काय? सुट्टीच आहे कुठल्या? हे असला काय प्रश्न आहे? तर पास करूया मग. नाही मी सांगतो थांब. आता ज्याला सुचल त्यांनी सांगायचंय ना. मी जन्मलेलो तो दोष. किटू जिंकलेला चॅम्पियनशिप. कारखान्याचं काय? नाही डॅडी राज्यसभेवर गेले, ते डी चेअरमन झाला, मी अध्यक्ष झालो. अरे पोरांशी निगडीत काय नाही वाटते. तू जरा विचार कर ना. गेम मध्ये नाहीच आहेस काय, ते दाबून पण झालायस. आणि काय राहता काय? राहिलंच नाही रे. काय कुठलं रेल्वे आहे ग तुझा? कुठं पिकनिकचं काय आहे? हा लंडन पिकनिक. एक थांब म्हणजे फिरायला आहे कुठं तर? न्यूझीलंड काय, बाली, इटली. वाढदिवस तिचा कुठला आधीचा पप्पांबरोबर वगैरे काय? पप्पांबरोबर फिरायला गेलेली. बरं राहून दे चला. मला वाटतं आमची फर्स्ट युरोप ट्रिप वॉज एक्सलंट. म्हणजे खूपच मजा आलेली. पहिल्यांदा मी तिघांना घेऊन, खूप लहान होते तिघं पण. पृथ्वी 5 वर्षाचा, विशू 4 वर्षाचा आणि कृष्णा तर अगदी 2 वर्षाचा होता. की त्याला आठवत नसेल. आय वुड लाईक टू रिलिव्ह बिकॉज डॅडी वॉज सो इन्व्हॉल्ड ना. फर्स्ट टाइम डॅडींचं ते रूप मी बघितलं. हाऊ डू आय सिक्रेटली शो माय लव्ह विदाउट ॲक्च्युली सेईंग आय लव्ह यू? तू आमच्या सगळ्यांचं सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करतीस. तो आन्सर नसेल. हाऊ डू आय हे म्हणजे Who knows moms वाटोळ झाले कोणाला काही माहित नाही. असले कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहेत. कसं complicated? अरे आई बद्दल एवढं माहित नाही. आणि वाजवलाय ते काय? मला वाटतं वाटतं मम्मी आमचं जे सगळं नीट नेटकं नियोजन. मी काय म्हणलो? मी तेच काय म्हणलो. म्हणलं? मम्मी तुझा चान्स गेला. बरं तू बोल मग, त्यांचा परत माझा चान्स येतो. मला 5 सेकंड पाहिजे. त्याला तर काहीच माहित त्याला नाही. काही माहित नाही. आई बद्दल काही माहित नाही. मम्मी लाज वाटली पाहिजे. interested. लीस्ट इंटरेस्टेड. डी बोल, चल मला बोलायचं आहे. काय बरं पास. बायको बद्दल सांग. राहून दे माझ्याबद्दल. बायको बद्दल सांग. बर डीनी पास केलाय, मी बोलतो. मम्मी जे आमच्यासाठी टाइम कुकिंग करत असेल ते, किंवा आमच्यासाठी जे जेवण बनवायला लावते ते.
आय थिंक मुलांना जे काय आवडतं ते करून खायला घालणं ते मला फार आवडतं आणि आय थिंक दॅट्स द वे आपण समोरच्याच्या प्रती प्रेम दाखवू शकतो. मी काय म्हणलं काही म्हणलं मी ऑर्गन तेच म्हणलं ऑर्गनाइज आमचं सगळं. हा पॉईंट मला मिळाला. मी फूड स्पेसिफिकली बोललोय. मम्मी बघ आघाडीवर आहे मी. तू कसली आघाडी? मी आघाडीवर आहे. एक प्रश्न माझा बरोबर, एक प्रश्न ह्याचा बरोबर. तात्या 2. What excuse do I usually give when I don't feel like going out? मी सांगू काय? तू शेवट आहेस. तू बेल पण दाबलेलं नाहीस. अमरेंद्र जरा एकटाय काळजी घ्यायची. काय मला देवाला जायचं आहे किंवा काय? एक झालं की आता झालं हा. काय नाही, मला कसं तर वाटत लागलं. अच्छा, गो टू एक्सक्यूज. बरं वाटत नाही. If I got one full day completely alone, what do you think I would do first? रीड अ बुक और वॉच टीव्ही. आय थिंक माझी रूम मध्ये मस्त टीव्ही एन्जॉय करणं, गाणी लावणं, ते मला माझ्या रूम मध्ये राहणं. आय जस्ट लव्ह इट. वॉच टीव्ही. मम्मीचं उत्तर चुकलंय. सलॉन स्पा ह्या दोघांचे मिळून जेवढे पॉइंट्स आहेत त्याच्याहून जास्त माझे आहेत. पण हा पहिलं रीड अ बुक म्हणला. टीव्ही नंतर ती पुस्तक पण वाचणार का नाही? ऐक हे बघ. जज सांगायला बघ, एकच सांगू शकतोय. Which topic can I talk about for hours without getting tired? फॅमिली/अमरेंद्र. तिच्या संस्थेचं काम. त्याला उत्तरच नाही. एक्झॅक्टली क्वेश्चन काय मला जरा सांगा. व्हॉट कॅन शी टॉक अबाउट फॉर एंडलेस टाइम? माझं उत्तर आहे फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज बद्दल. मम्मी फॅमिली मध्ये सगळं कवर होते. उत्तर बदला नाही तर बोलू नका. फॅमिली बोललो ना मी. मी सांगू काय, ह्या ब्लॉग मध्ये ना हे प्रश्न असे आहेत की त्याच्यात आपल्याला थॉट प्रोसेस आहे. अरे ह्या गोष्टी आपल्याला मम्मी बद्दल माहित असल्या पाहिजेत ना. हे भांडणं लावण्याचं काम आहे. सगळ्या आया त्यांना जाऊन ते पोरांना ठेचतील. तू बोल ना. आय थिंक विशू इज राईट. म्हणजे काय बोललेलो मी? 1 सेकंड. आता फॅमिली हो म्हणला, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असा कर. फॅमिली बद्दल सगळं मी सगळं म्हणलेलं. द थिंग इज की तुमची ही रिस्पॉन्सिबिलिटी हे व्यवस्थित करायला पाहिजे असं मी सारखं. होच की मग मी पण तेच म्हणलो. तिला त्यासाठी खूप सांग होते. एंडलेस टाइम. व्हॉट्स माय सिग्नेचर लाईन दॅट आय कीप? मी अशी राहणार. नाही मी अशी राहणार आहे. तिचं उत्तर चुकलंय. तेच आहे लाईन. आम्ही तिघांचं उत्तर मिळून तेच आहे की मी अशीच आहे आणि मी अशीच राहणार. हे आमच्या तिघांचं उत्तर आहे. तिने काही म्हणून दे. थांब, सेकंड बेल मी टाकलं. मी एक चान्स घेतो. नाहीच आहे, दुसरी नाहीच आहे. होय, लिटरली दुसरी नाही. मी डॅडींना सांगणार आहे. अरे होय, आहे. हा, मी अशीच आहे अशीच राहणार पेक्षा ते जास्त म्हणताय. परत क्वेश्चन घे. मी बेल दाबून. Which one of you irritates me the most? किट्टू, किट्ट्या. मी दाबलेलं. पहिलं दाबलं. मी दाबलेलं. किट्ट्या. I think Krishna. होय मम्मी. कालच म्हणत होती रात्री. तू भांडण लाव. तू गेल्यावर तुझं नाव घेत होती. Out of the three of you, who do you think I love the most? मी. डी. म्हणूनच तिने बघायच त्याला पॉइंट दिला. खरं तर नियमाने तो माझा होता. कशी करतेस मला तू दररोज? 100% प्रेम त्याच्यावर जास्त आहे. केव्हापासून? तेव्हा जास्त आहे. प्रश्न पण बरोबर आहे, उत्तर बरोबर नाही, आहे. पण मी ते इलॅबोरेट केलेलं आहे. असं काही नाही. ऑल माय 3 kids आर व्हेरी स्पेशल. बट येस, जरा विशूच्या बाबतीत आय एम ऑलवेज लिटल सेन्सिटिव्ह होते मी. एक सांग, त्याचं एक्सप्लेनेशनच देऊन टाक, जाहीरपणे बोलून टाक. आम्हाला पण तो प्रश्न पडलाय. पृथ्वी आणि कृष्णा व्हेरी सोशल आणि हा थोडंसं म्हणजे त्याच्या बाबतीत तो सेन्सिटिव्हनेस जास्ती आहे मला. कारण का एकटा राहतो, जास्ती विचार करतो, म्हणून मला त्याची काळजी जास्ती वाटते. सो आय लव्ह हिम द मोस्ट. व्हॉट्स माय एक्झॅक्ट रिॲक्शन वेन समथिंग गेट्स ब्रोकन ॲट होम? काय किती समजायचं तुम्हाला, कळत नाही का? नाही तुम्हाला गोष्टींची किंमत नाही. हे बघ काय करायला लागलं? पॉइंट घे तू. ह्याच्यावर रेकॉर्डेड उत्तर आहे का? नाही, ओरडते मी कारण का त्या मोमेंटचा तो राग असतोय. पण देन नंतर थोड्या वेळाने कूल डाऊन होते, पण त्यांना पण ते रिअलाइज होते. सो एक सेकंड, मम्मी ठरवून दे बरोबर आहे का नाही माझं उत्तर. नाही मम्मी माझं बरोबर आहे. काय मम्मी, हे राजकारण चालू आहे इथं चुकीचं. मी लीड वर. मम्मी सांग ना.
ए चिटिंग करायला रे मम्मी. चिटिंग काय माझं करायला उत्तर असं बरोबर, तू म्हणजे होय पण म्हणलीस आता नाही, just. नाही. मी मी एक्झॅक्ट रिॲक्शन म्हणलं दिलं. मी म्हणलं ते बरोबर आहे का नाही मी तुम्हाला exact- गोष्टींची किंमत मी म्हणलो ते बरोबर नाही का? मी म्हणलो ते बरोबर नाही का? हाफ हाफ 50-50 हाफ घ्या. काय ते ऐक रे, लागलं तरी. 1.5 5.5. 5.5 साडे तू ग बस. If I had to हे allowed choose, नाही, हे allowed if I had to choose a vacation spot, where दोन would number I? मी आहे पहिलं तर न्यूझीलंड आहे. इंडिया मधलं कुठलं गावलं न्यूझीलंड एक बरोबर आणि इंडियातलं त्याला सांगायला लागले नाही सांगत आहे मी. इंडियातलं त्याला सांगायला लागले ते बर्फातलं कुठलं तर कोल्ड वेदर काश्मीर. इंडियामध्ये डेफिनेटली काश्मीर आणि इंटरनॅशनली मला न्यूझीलंड इज ब्युटिफुल आय थिंक. दोन्ही पण बरोबर. बर्फातलं कुठलं तर हे तर तिने सांगितलं सांग व्हिडिओ काढ कसं सांगितलं? व्हिडिओ काढ तिने सांगितलं कसं सांगितलं तिने सांगितलं त्याला कसं सांगितलं बोलली ती. ती बोलली तुला हे बघ, अरे ते मी आलं उगाच असतं चाललोय. हे बघ त्याला त्यांनी मम्मीने हे सांगितल्यामुळे असं काय आपल्याला अर्धा पॉईंट मिळाला मम्मी बायस का व्हायला लागले डीशी मागासचा पण जो माझा पॉईंट होता तो डीला दिलाय तिने. अगं तुझ्या बर्थडेचा गेम आहे बघ हे बघ तिच्या मांडीवर आठवलाय कशासाठी. हे काय चाललंय एक सेकंड आता आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण काय कॅमेरावरती पुरावा बघत बसणार नाही पण एडिटिंगच्या वेळी जर मम्मीने त्याला मदत केली असली तो पॉईंट डी ला मिळणार नाही मला आणि पिंदाला अर्धा मिळणार. गावली मम्मी गावली गावली. व्हॉट्स दॅट वन थिंग यू डू दॅट अनॉईज मी द मोस्ट? मला माहिती उत्तर. तिघांचं वेगवेगळं आहे. तिघांचं वेगवेगळं आहे म्हणजे असं कसं असू शकते तिघांचं वेगवेगळं सांगायचं आहे. माझं असणार आहे मी कुठं बिन सांगता जातोय असलं काय तर असणार आहे. किट्ट्याचा असणार आहे किट्ट्या इरिटेट करतोय म्हणजे सारखं गोष्ट. तुम्ही मान डुलवू नका तुम्ही नुसतं बघा. बरोबर असलं तर बांधू लोक तुम्ही का भांडायला लागला? माझा बर्थडे आहे. मेरी बागा बर्थडे. पुत्तीचा असणार आहे की सारखं माझ्यावर येऊन भांडतोय. झालं सगळं चुकलं बोल. पहिलं विशूचं ते बिन सांगता बाहेर जातंय. माझा असणार आहे की मी तिचं ऐकत नाही आणि कृष्णाचं की तू तिला सारखं इरिटेट करतोय छोट्या छोट्या गोष्टीवर. डीचं 100% तेच असणार आहे की तो बिन इन्फॉर्म करता जातोय किंवा माझं असलं पाहिजे की कृष्णा चिडचिड करतोय आणि पिंदाचं जे मी नाही करत पहिलं तर हा. पिंदा आर्ग्यू करतोय तिला तो नेहमी लेट असतोय असं काही तर. पृथ्वीचं टायमिंग. कृष्णा ही इज ऑर्गनाइज्ड क्लीन नीट हे पण काही काही वेळेस सगळं असं व्यस्त करून ठेवतो सगळीकडं सगळं टाकून. विशू आता खूपच म्हणजे कम्युनिकेशन वाईज असं काही सांगायचं नाही शांत बसायचं किंवा नीट कम्युनिकेट करत नाही त्याच्यामुळे इट्स व्हेरी अनॉइंग. ते कुणाचंच रॉंग सगळ्यांचं रॉंग आहे. नाही कुणाचे सगळ्यात जास्त बरोबर आले त्याला पूर्ण point गप बस. अरे असं कसं तुम्ही सांगा काय नियम आहे. नियम मी बनवलतोय बस. आता मगाशी न्यूझीलंड आणि हे होतं तेव्हा अर्धा पॉईंट केलता ना. जर मम्मीने तुला सांगितलं नसेल तर तुला पूर्ण पॉईंट मिळणार आहे. प्रश्न नाही तुझं न्यूझीलंड काश्मीरचं जे आहे ना म्हणजे काय हे हू नोज मॉम बेटर हू वॉन्ट्स टू फाईट द मोस्ट हे काय चालू आहे? नाही इफ आय हॅड टू गिव्ह एन अवॉर्ड टू ओनली वन सन हू वुड गेट अँड इट वाय? मी फॉर माय हार्डवर्क. तिघजण माझ्यासाठी माझं विश्व आहे. दे आर माय प्राईड. त्यामुळे वेगवेगळं दिन. आय थिंक मी जे पृथ्वीबद्दल बोलले सो दॅट विल बी मोर इम्पॉर्टंट. आता मम्मीने हिंट दिले की पुत्तीचा आन्सर करेक्ट आहे मग ते काय आहे ते आता फिगर आउट करा. सगळ्यांना एकत्र घेऊन जबाबदारीनं राहतोय. म्हणजे तो जबाबदारी राहत नाही. मला असं वाटतंय पिंदा जे मागच्या काही काळात खूप पेशन्सनी फॅमिली सांभाळायला चालू केलाय. विश्वास नाही अरे हे तुझे क्वालिटीज आम्ही सांगतो ते नाहीये म्हणते मम्मी. तिला अवॉर्ड देणार मम्मी नाही काय नाहीये, अवॉर्डच नाही बरं मी हे उत्तरच चुकीचं आहे मी सांगतो तुला. फॉर बिंग अ फॅमिली मॅन काय नाही. पृथ्वीला फॉर हिज सेन्स ऑफ ह्युमर. कृष्णा फॉर ऑल हिज हार्ड वर्क. चॅम्पियन आहे तो आमच्यासाठी. विशू फॉर हिज इंटेलिजन्स. आई ग कसं पण आहे पॉइंट आहे. त्याचा अवॉर्ड आहे इथं कष्टाला अवॉर्ड नाही सेन्स ऑफ ह्युमरचा अवॉर्ड आहे. मी फॉर माय हार्डवर्क, डी फॉर हिज इंटेलिजन्स आणि पिंदा फॉर हिज ह्युमर. ह्या तिन्हीतलं तिने मागाश काय म्हणलं पृथ्वीचं जास्त महत्वाचं चाललंय काय हा तमाशा चालू आहे. मी म्हणून मला एक सांग पिंदाला
ह्युमरसाठी अवॉर्ड दिला पाहिजे आणि आम्हाला कष्टाला नाही, ह्याला हुशार असण्यासाठी पण नाही, आणि त्याच्यात महत्वाचं आहे. Yes! ह्युमर इज मोर इम्पॉर्टंट. बरं आता हा प्रश्न रद्द कारण कुणाला झाले नाही नाही एक मिनिट, मी माझं नाव सांगितलं त्याच्यामुळं मला पॉइंट मिळाला पाहिजे. हा पॉइंट कुणालाही मिळत नाही. एक मिनिट, जे पृथ्वी बोलला मला वाटलं की मी तसं उत्तर दिलं बिकॉज हे शूटिंग त्याचा प्रश्नच नाही आहे, पुराव्या सकट सगळ्या गोष्टी आहेत. माझा बरं, point विषय संपलाय, पुढचा पॉइंट प्रश्न घ्या. माझा. म्हणजे मी येणार मग तिकडं already- पुस्तक गुंडाळून मारीन. काय म्हणाय निषेध पॉइंट ए नाही या बासुगे भांडू नको, तोंड बंद कर. इफ आय वर युअर स्कूल टीचर, विच वन ऑफ यू वुड आय स्कोल्ड मोस्ट अँड फॉर व्हॉट किट्या. रिझन? नाही मग थांब, मी answer check करणार. नाही आन्सर चेंज होत असतोय. पिंदा खास करून लहानपणी पण फार खोड्या काढायचा सगळ्यांच्या. मला वाटते म्हणजे स्कूल डेज मध्ये 100% पिंदा असतो. लहानपणापासून सगळ्यात जास्ती मार पृथ्वीनी खाल्लाय अँड आय वुड स्कोल्ड हिम द मोस्ट. होय मी व्हॉट डू आय लव्ह वॉचिंग द मोस्ट ऑन टीव्ही और यूट्यूब? मी दाबले पहिले व्लॉग्स किंवा तिची सिरीज. ब्लॉग्स किंवा सिरीज. ब्लॉग्स किंवा आता series. कुठलं सिरीज ते आहे ना, मी पण म्हणू शकतो ना सिरीज. व्लॉग्स माझं उत्तर व्लॉग्स आहे. साईडला मग थांब की, अरे उत्तर बरोबर आहे. यूट्यूब ऑफकोर्स, कृष्णाचे व्लॉग्स. बरोबर आहे. सांग व्लॉग्स का आवडतात बघायला सांग. मी काल रात्रीच ऍक्च्युली डॅडींना म्हणत होते का मी जुने 2-3 असे बघत गेलो की आपण सगळे एक दिवस बसून सगळे जुने व्लॉग्स बघितलं पाहिजे. खरं खरं. इट्स फन, म्हणजे वी आर गोइंग टू रिलिव्ह. इफ आय वर अ जज, हू वुड बी द फर्स्ट वन आय सेंड टू जेल अँड व्हॉट वुड बी द क्राईम? नासधूस करण्याबद्दल काय क्राईम काय सांग की. सांगितली की काय नासधूस. नासधूस काय. आय थिंक पृथ्वी फॉर हिज अँगर आणि नॉट लिसनिंग टू मी, तोच असू शकतो. हा म्हणजे ते पॉइंटली रे. ए 1.5 पॉइंट दे, आता 3 कर. लास्ट क्वेश्चन वर आलो आपण. ह्या सेगमेंटचा लास्ट क्वेश्चन रे, जरा संयम ठेवा रे पोरांनो. वॉज द फास्टेस्ट वे टू मेक मी स्माइल वेन आय एम अँग्री? अमरेंद्र गुदगुली करायची तिला. एक सेकंड, मला माहिती आहे ऍक्च्युली. मला फूड फूडचा नाही, हे तर यायला पाहिजे. म्हणजे हे काही पोरं मला ओळखतच नाही आहेत अजिबात. इट्स व्हेरी बॅड. ती नाहीच हसत, किती जरी नाहीच हसत. काय. अरे परवा चिडली मी एक चांगला फोटो होता रे आपला, मी असं दाखवत होतो. मी ती जेवायला काय, मी इथं तोंडासमोर तिकडे बघून काय लागली, बघ ना माझ्या फोन कडे. मला इरिटेट नाही करायचंय कुणी. मेकर स्माईल काय फुलं बिलावून द्यायचे, काय करायचंय. नाही नाही गुदगुल्याच बरोबर आहे. बरोबर आहे. गुदगुल्या बरोबर. तिचेच उत्तर तिला माहित नाही, आमचं आम्ही केलेलं आम्हाला माहितीये ना सगळं. अरे चिडलं नाही हसत ती, 1-2 दिवस जातात बघ. आणि तू 10 दिवस बोलत नाहीस ते, तू 10 दिवस बोलत नाहीस ते, हा 2 दिवस जातात मग सांगतो. हा मी तर काय येऊन सॉरी बिरी म्हणणं, मिट्टी मारणं, किसी बिसी दिली छोटीशी, जरा गुदगुले केले जरा तेवढंच की. आणि काय असं का असं ह्याच्यापाशी जायचं असं. काय गिफ्ट आणून द्या, सुट्टीला घेऊन जा, ट्रिप गिफ्ट आणून द्या. गिफ्ट, मस्त गिफ्ट आणणे मेक्स मी हॅपी. गिफ्ट आणून द्या. गिफ्ट आणून दिल्यावर ती स्माइल करते, असं काहीच नाही. उत्तर आहे चला. हे थांब एक मिनिट, हे चुकलेलं आहे. हे ह्याने चुकलंय व्हिडिओ काय? बघितलाय आधी. कधी तू विशू. गिफ्ट दिल्यावर हे विशू, हा मला गिफ्ट दिल्यावर मला आवडतंय. काही बरं, पण कोण नाही, तुला काही गिफ्ट पण देते नाही, सगळ्यात? काय? किट्ट्या काय- सगळेच किट्ट्या काय देतात. गिफ्ट देते सांग जरा. हा? किट्ट्याने काय तो नाहीच देत ना मला. तिला तिचे उत्तर माहित नाहीत, ह्यानं व्हिडिओ बघून उत्तर द्यायला लागलाय. आणि उगाच जो खरा मुलगा आहे ओरिजिनल, त्याचा तो मागं पडायला लागलाय. मला काय म्हणायचं आहे, हे बाकी काय दत्तक घेतले? हे काय दत्तक घेतले? हे बघा, ही जुनी सवय माझ्या दोन्ही भावांची. कुठलाही गेम असो, आम्ही जर लहानपणी बसलो बोर्ड गेम खेळत असलो, कुठला स्पोर्ट्स खेळ असो, मला हरवण्यासाठी सगळी एक होत आहेत. हे लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण. मी दाखवणार नाही, तू गेस कर माझ्या पर्स मध्ये काय असतं. एक आयटम बोलत जायचं, बरोबर ना. 1 at a time तुम्हाला प्रत्येकाला चान्स मिळाला. मी पहिलं वाजवलंय. मी मोठा आहे. नॅपकिन काढ किती एक आयटम बाहेर येऊन देते. दिसायला लागले इथं मम्मी item इथं आता. सगळे आयटम दिसालेत मला. सॅनिटायझर ते बाहेरच आहे, आत नाही आहे. काय आत आहे नाही आहे, ते ना, बाहेर आहे आहे ना. पण बाहेर आहे, दिसतोय डोळ्यात दुसरं दिसायला सांगू लागला काय? इथं. दुसरं सांगू काय? नाही सॅनिटायझर काढ, सॅनिटायझर काढ. चिडू नको, हे असलं इगो बघ.
तुझं सांग. कंगवा. त्यांनी बघितला या कंगवा आहे का? कंगवा असतोय मम्मीच्या ह्याच्यात. अरे सगळं बघायला गाव लागलं, दिसायला मला लागले. दिसलं सगळं. वेट टिश्यू. बघा सांगायला लागलाय. सगळं बघून सांगणारी चला पुढं. बडीशेप. तिचा गॉगल किंवा चष्मा. बघितलाय त्यानं. ए, किट्ट्या. कोण? गेलं. हा जर उत्तर देऊ शकणार तर बाहेर ना. उत्तर देणार आहे ना पण ए बाबा मोजालायस ना, आम्ही सगळी सांगलो व्यवस्थित. ठीक असेल. त्या छोट्या पर्समध्ये आहे खरं. तिचं पाकिट पैशाचं. ए आता तेच झालं ना. नाही ते कॅन्सल. चुकला का द्यायचा चान्स त्याला? चुकला. डी चल. पेन. असं चुकला बिकला काय? तिच्याकडे ना स्ट्रॉ किंवा कटलरीचं पण एक हे असते. म्हणजे तसं आहे. हा 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 तेच पाऊच मध्ये आत आहे ना खरं. आता 1 मिनिट ह्याच्यातलं पण सांगायचं. हे निघालंय ना. पण माझं उत्तर बरोबर आहे ना. माझं उत्तर बरोबरच आहे. आहे का त्याच्यात? हे चमचा असतो माझ्याकडे छोटा. हा येस. पण एवढं हे काय आहे? हे उत्तर आहे व्हय. आता ती पाऊच मी ठेवते का पर्स मी ठेवते हे मला काय माहित. आता नाहीये. आता नाही. चल ठीक आहे चल. लिप बाम. एक सेकंड. लिपस्टिक बिपस्टिक बुद्धी ते सगळे एकच झालं. होटाचे सगळे प्रकार आले ते. बारकी नोटबुक असत. हा आयडी कार्डचं तिचं काय तिचं हे पाकिटातच असते. आयडी नाही ते वेगळं आहे. ते वेगळं नाही, आहे. वेगळं ते कसं वेगळं आहे. हे बघा हा आयडी कार्ड. तर चला 0. ए काहीतरी छोटं मोठं स्नॅक. त्यात ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट आहे. येस. हेअर क्लिप. हेअर क्लिप नाही आहे ती. ही हेअर क्लिप नाही आहे. क्लिप नाही ती. मम्मीचे काय ना काय तर ऑर्नामेंट्स काय म्हणजे रिस्टचं काय तर असेल किंवा बांगडी किंवा काही अन आयटम तिकडं. आपण पर्सच्या आतल्या पाऊचच्या आतल्या साईडचे सांगायला लागले. मेडिसिन. टिकली. एअरपॉड्स, इयरफोन्स. येस. ह्योच स्वतः गेम बनवणार, ह्योच रूल बनवणार. ह्याच चालू आहे. ह्याच्यात माणसाला बसवणार लिहायला. तो आपलं लिहिणार नाही. असलं सगळं चालू. बरं ऐका. टोटल ऍग्रीगेट मध्ये कोण जिंकले? मी. कोण जिंकले? सगळ्यात तुझ्यावर जास्त प्रेम करणारा पोरग एकमेव तू समजून घे आता. सगळ्यात जास्त काळजी मी घेतोय. काही नाही होय. तिच्याबद्दल तुम्हाला काही माहित नाही. बेसिक गोष्टी माहित नाही तुम्हाला तिच्याबद्दल. तिला सांग तिला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे. तुझा मम्मीच्या बर्थडेनिमित्त मला एवढंच सांगायचं आहे. सगळ्यांनी आय नो ऑल ऑफ यू मस्ट लव्ह युअर मॉम, पण त्यांच्याबरोबर जेवढा वेळ स्पेंड करता येते तेवढा स्पेंड करा. आपण कितीही मोठं झालो तर आपण त्यांची लहान मुलंच आहे. माय मॉम इज द बेस्ट. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा आईसाहेब अरुंधती माडिक माननीय यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचं काम माडिक परिवारासाठी फार अभिमानास्पद आहे. असंच कार्य चालू ठेवावं अशी मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. वाढदिवसाची शुभेच्छा. आम्ही तिघं खास करून आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून फार प्रेरणा घेतोय. पण आम्ही आज जे काय आहे पिंदा जे काय बिझनेसमध्ये करतोय, विजदा साखर कारखान्यात चेअरमन आहे, मला पॉलिटिकल फील्डमध्ये पातळी मिळाला आहे, जे खूप मोठ्या प्रमाणाच्या जबाबदाऱ्या मिळत चालल्यात. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरं तर सगळ्यात मोठा वाटा हा मम्मीचा आहे. नॉट जस्ट हर ब्लेसिंग्स बट द वे शी हॅज ब्रॉट अस अप. आम्हाला खूप यंग एजपासून मला वाटते आमच्यामध्ये हार्डवर्क आणि डिसिप्लिन हे 2 गोष्टी आहेत जे मम्मीकडून आम्ही शिकलो आहे आणि तिच्यामुळंच आमच्यामध्ये हे क्वालिटीज डेव्हलप झाले आणि दीज आर आवर प्रिन्सिपल्स. त्यामुळं आमच्या संपूर्ण परिवाराचं ज्या कुठल्या क्षेत्रात आम्ही काम केलं आणि यश मिळाले ते सगळं श्रेय खरं तर आमच्या मम्मीचं आहे. आणि आय जस्ट थँक हर व्हेरी मच फॉर डुईंग एव्हरीथिंग दॅट शी इज डन फॉर अस फॉर अवर एंटायर लाईफ टाईम. अजून एक मेसेज फक्त मला सगळ्याच फॅमिलीजला द्यायचं आहे की जसं आज आम्ही आमच्या आईबरोबर बसलो होतो आणि अर्ध्या तासाचा गेम खेळलो, असं तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये तुमच्या आईबरोबर सेम क्वेश्चनसुद्धा वापरू शकताय टू गेट टू नो हर. असं एका फन वेमध्ये तुमच्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करा. त्याचेसुद्धा व्हिडिओज शूट करा, मला पाठवा. आणि थँक यू सो मच फॉर वॉचिंग टुडेज व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब टू दिस चॅनल अँड लाईक दिस व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच.